नित्य स्वामी दर्शन 22 ऑक्टोबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थांची भक्तिपूजा कशी करावी यासंबंधी मी तुमच्याशी अतिशय प्रेमाने संवादी भाषेत बोलणार आहे. स्वामी प्रेमाचे भुकेले आहेत हे तुम्ही प्रथम लक्षात घ्या. स्वामींप्रती तुमची अतूट श्रद्धा असली की स्वामी तुमच्या संकटकाळी अक्षरशः धावत येतात. हा सर्वच स्वामी भक्तांचा अनुभव आहे. स्वामी समर्थांना आपल्या परमभक्ताची विलक्षण काळजी असते, म्हणून त्यांची प्रत्येक संकटातून सुटका करण्यासाठी स्वामी तत्पर असतात. जे परमभक्त स्वामींचे अंतःकरणापासून दास होतात, स्वामींना आपले सारे सर्वस्व अर्पण करतात, तेच स्वामी भक्त स्वानंद सुखाचा सोहळा प्रत्यक्ष अनुभवतात. स्वामी हे भक्तांचे अंतरंग तत्काळ जाणतात. भक्त हा स्वामींच्या भक्तीत विरघळून गेलेला असेल तर स्वामींनाच मग त्याला भेटल्याशिवाय चैन पडत नाही. स्वामी भक्तांच्या अंतःकरणातला शुद्ध भाव प्रत्यक्ष अनुभवल्यावरच स्वतः भुलतात. याचा अर्थ असा की सर्वस्वाने स्वामीमय झालेल्या आपल्या भक्तांवर स्वामी अपूर्व कृपा करतात. स्वामी समर्थांचे प्रत्यक्ष दर्शन झालेले भक्त हा भवसागर लीलया तरून जातात. असे हे स्वामी भक्त अक्षय सुखाने न्हात असतात. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एक कायम लक्षात ठेवा की जो परमभक्त स्वामींच्या भजनात स्वतःला विसरून जातो, स्वामींच्या अखंड नामात सदैव दंग होतो, स्वामींच्या भजनात तल्लीन होतो, त्याला आयुष्यभर असे समाधान केवळ स्वामींच्या कृपेने लाभते. परवा एक स्वामी भक्त विचारू लागला की स्वामींचे भजन कसे करायचे, आपले मन स्वामी नामाशी एकाग्र कसे करायचे, स्वामींची पूजा कशी करायची. वास्तविक हे सारे तुम्हाला विस्ताराने सांगितलेले आहे, परंतु मी तुम्हाला स्वामींची भक्ती कशी करायची हे वेगळ्या पद्धतीने सांगतो. जरा सावध चित्त होऊ नये का? कारण भक्तीची लक्षणे सांगताना मला एक गोष्ट अशी अभिप्रेत आहे की ही भक्ती तुम्ही प्रत्यक्षात अनुभवायला हवी. आपल्या जगत असलेल्या मानवी आयुष्याचे कल्याण त्यात निश्चितपणे दडलेले आहे. स्वामींना प्रत्यक्षात अनुभवायचे समाधान देणारी ही भक्ती अंतःकरणपूर्वक ऐका. स्वामी समर्थ हे एक फार मोठे चमत्कार आहेत, याची जाणीव ही भक्ती ऐकल्यावर तुम्हाला निश्चित होईल. एक सांगतो की कैसे करावे स्वामी भजन, कोठे ठेवावे हे मन, हे जरा समजून घ्या. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.